उत्तम कर्म करण्याचा महिना मोठ्या लाभाचा, भावनांचं बोट धरून चालणारी आणि यशाचा डोंगर सर करणारी रास म्हणजे कर्क रास होय. तुमचं अंतःकरण हे निर्मळ असतं, म्हणूनच तुम्हाला भाग्याची साथ प्राप्त होते. अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होणाऱ्या लोकांची रास म्हणजे कर्क रास होय. विशेषतः राजकारणात, समाजकारणात तुमची रास यशस्वी होते. संवेदनशीलतेची जिथे जिथे गरज असते तिथे तिथे तुमची रास यशस्वी होते. तुमच्या भावना या अत्यंत मोठ्या असतात. इतरांच्या वेदना तुम्हाला लगेच कळतात. तसंच स्वतःचं दुःख तुम्ही पचवून टाकतात, जी अत्यंत मोठी बाब म्हणता येईल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. आतापर्यंत ते तुमच्या राशीतच नीच अवस्थेत विराजमान होते, मात्र आता ते धनस्थानात गेल्यामुळे प्रबळ झालेले आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने कार्य करेल. तुमच्या भावनांमध्ये स्थैर्य निर्माण होईल, कृतीमध्ये निर्धार येईल, तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला विकसित, समृद्ध व प्रगल्भ करणारा आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की राजयोगकारक मंगळदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. तिथे ते सिंह राशीत म्हणजे राजराशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या बोलण्याला एक धार येईल. कुटुंबात काही गुंते निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्ही ते सहज सोडवाल. तुमची वाणी ही आदेश असेल, जिचा पालन केला जाईल. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची, विषयाची मांडणी कराल तेव्हा ती इतकी मुद्देसूद असेल की कुटुंबातील सर्व सदस्यांना ती पटेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारणपणे उत्तम आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या राशीत आलेले आहे. त्यामुळे तुम्ही स्थिर कार्य कराल आणि तुम्ही केलेल्या परिश्रमाला योग्य प्रतिसाद देखील मिळेल. लहान भावंडांसोबत तुमच्या काही जुन्या आठवणी जागृत होतील. त्याला अनुसरून तुम्ही एखादा फोन लावाल. फोनवर नेहमीपेक्षा अधिक वेळ एकमेकांशी हितगुज होईल. त्यातून तुम्हाला खूप मोठा उत्साह प्राप्त होईल. म्हणून या काळाचा पुरेपूर लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आपल्या आईशी नातं अत्यंत समृद्ध होईल. ती एखादी वाक्य अगदी सहज बोलून जाईल. त्या एका वाक्यातून तुम्हाला खूप मोठं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. घरातील वातावरण आनंदमय असेल. एखादी हौसमौजेची वस्तू घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल, म्हणून त्याचा पूर्ण लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मागील काही काळापासून अभ्यासात तुमचं मन लागत नव्हतं, परंतु या जुलै महिन्यापासून शिक्षणात मोठी प्रगती घडून येईल. प्रेमात एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो, मात्र तुम्ही संयमाने आणि बोलून तो प्रश्न मिटवाल. संततीच्या बाबतीत आनंददायक, प्रगतीदायक बातमी तुम्हाला समजेल. जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट पाहत आहेत त्यांना शुभ बातमी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होईल. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे षष्ठेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे, मात्र ते उच्चारोही देखील आहे.
या काळात शत्रूंकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु शत्रू किंवा स्पर्धक या काळात तुम्हाला जेवढा जास्त त्रास देतील तेवढी तुमची अधिक प्रगती घडून येईल. नोकरीमध्ये परिश्रम जास्त आणि त्या तुलनेत लाभ कमी अशी परिस्थिती राहील. कर्ज वाढू नये याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. सोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील या महिन्यात तुमची प्राथमिक गरज असेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता ज्या कर्क जातकांनी आपल्या नोकरीमध्ये नुकताच बदल केलेला आहे त्यांना स्थैर्य प्राप्त होईल, तर व्यावसायिक जातकांना नवीन क्लायंट प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत, मात्र त्यासाठी संयम राखणं नितांत आवश्यक आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव आपल्या राजराशीत म्हणजे सिंह राशीत विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच लाभेश लाभस्थानात असणं देखील मोठा शुभ संकेत आहे. सप्तमेश शनिदेव भाग्यस्थानात आल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. जसं मी आत्ताच सांगितलं की मंगळदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. या काळात तुमच्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतील. कदाचित त्या परीक्षा घेण्यासाठी निर्माण झालेल्या असतील, परंतु तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. कर्मावर तुमचं संपूर्ण लक्ष राहील आणि तुम्ही उत्तम कर्म करून दाखवाल. कर्तव्य पूर्ण करताना भावनांमध्ये वाहू नका. सगळ्यांना खुश करण्याचा हा अट्टहास करू नका. स्वतःच्या प्रगतीकडे अधिक लक्ष द्या, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल, कारण तुमचे लाभेश शुक्रदेव लाभस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. तसंच भाग्यस्थानात शनिदेव विराजमान असून त्यांची दृष्टी देखील लाभस्थानावर असणार आहे. अर्थात अनेक लाभ होणं, इच्छापूर्ती घडून येणं, धन, नोकरी, व्यवसायाशी संबंधित एखादी गोष्ट प्राप्त होणं किंवा यश प्राप्त होणं, जुन्या वास्तूतून धनप्राप्ती होणं, असे अनेक लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता परदेशात जावं की जाऊ नये या विषयावर भरपूर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना परदेशात असलेले काही जातक पुन्हा आपल्या देशात येण्याचं नियोजन करतील, ते त्यांच्यासाठी लाभदायक देखील ठरेल. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 8, 17 आणि 26 हे दिवस शुभ आहे, म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 6, 15 आणि 24 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता कर्क राशीच्या जातकांनी रात्री 9 ते 9:30 या वेळेमध्ये ध्यानधारणा करावी. या काळात ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्याशिवाय शंखदान करा. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. मन शांत राहील, आयुष्यात प्रगती होत राहील. म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करावे.
अशा पद्धतीने जुलै 2025 हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी तुमच्या या चॅनलवर 12 व्हिडिओ अपलोड आहे. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.